सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय आयोजित IAS पदी सन्माननीय श्री राकेश महादेव अकोलकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले पाथर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले पाथर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सन्माननीय नंदुशेठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर GP ढाकणे साहेब, अकोलकर साहेबाबरोबर आलेले त्यांचे मित्र सन्माननीय अशोक मरकड आणि माननीय प्रदीप मरकड यांचं महाविद्यालयाच्या वतीने मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, UPSC मध्ये अकोलकर साहेबांनी देशात 432वा क्रमांक मिळवलेला आहे. सध्या ते रायपूर या ठिकाणी नाबार्डचे अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. करंजी सारख्या गावातून त्यांनी स्वतःला देशात सिद्ध केलेलं आहे. वडिलांचं क्षेत्र हरपल्यानंतरही आईच्या आणि बंधूंच्या सहकार्याने त्यांनी हे पद प्राप्त केलेलं आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, आम्ही NCCचे अनेक छात्र या ठिकाणी कार्यक्रमासाठी मुद्दामून बसवलेत. त्यांनी आपला आदर्श घ्यावा आणि पुढे जावं अशी आमची भावना आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे पाहून तरी तुम्हाला ऊर्जा मिळावी, आपण वेगळं काहीतरी करावं, त्यांच्याकडून आपण अनुभव घ्यावा ही आमची भावना आहे. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच UPSCचा निकाल जाहीर झाला आणि कधी नव्हे ते 8 कलेक्टर अहमदनगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी निवडलेले आहेत. हा कार्यक्रम करावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष आव्हाड साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य ढाकणे साहेब यांनी प्रेरणा दिली आणि आपल्या विद्यार्थ्यांसमोर हे टॉपर झालेले विद्यार्थी यावेत, त्यांनी आपले अनुभव तुमच्याशी शेअर करावेत आणि तुम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, ही मूळ भूमिका या पाठीमागची आहे. आपल्यातीलच एक विद्यार्थी हा कलेक्टर होतो, ही फार अभिमानाची त्या ठिकाणी गोष्ट आहे. आणि देशाचं नाव उज्ज्वल करताना आपल्या परिसराचंही नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घ्याल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य सन्माननीय GP ढाकणे साहेब यांना करण्यासाठी मी विनंती करतो. पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्ती श्रीमान राकेशजी अकोलकर, मंचावर उपस्थित असलेले पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त आणि पाथर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमारजी शेळके साहेब, अकोलकर साहेबांबरोबर आलेले श्रीयुत अशोक मरकड, प्रदीप मरकड आणि या हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण फोन केला, फोनच्या आपल्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन अकोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. हा कार्यक्रम अकोलकर साहेबांचा सत्कार तर आहेच, परंतु त्याचबरोबर तुम्हाला विद्यार्थ्यांना एक ऊर्जा मिळावी, तुमच्यासमोर एक आदर्श उभा राहावा
यासाठी आहे. या मोबाईलच्या आणि व्हॉट्सॲपच्या जमान्यामध्ये आपले आदर्श वेगळेच असतात. विशेषतः विद्यार्थी जीवनामध्ये आपण वेगवेगळे नटनट्या, फारच झालं तर एखादा खेळाडू हे आपल्या समोर आदर्श असतात. राष्ट्रीय खेळाडू असेल तर हरकत नाही तसा आदर्श ठेवायला, परंतु खरोखर अभ्यास करून, मन लावून अभ्यास करून देशामध्ये आपलं स्थान निश्चित करणं, आपल्या प्रदेशाचं स्थान निश्चित करणं ही खरोखर फार मोठी कामगिरी आहे. यापूर्वी फक्त आपण महेशजी भागवत साहेब, अविनाशजी ढाकणे, भारत मरकड, तेजस्विनी सातपुते अशी ठराविकच नावं हे घेत होतो. त्यानंतर आपले कचरे साहेब, राजेंद्र कचरे. आता त्यामध्ये आणखी या 4 नावांची, पाथर्डी तालुक्यामध्येच आणखी या 4 नावांची भर पडली. आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब नेहमी म्हणत की आता पोलीस आणि मिलिटरीवाले तर आहेतच, पूर्वी पाथर्डी तालुका हा D.Ed शिक्षकांचा तालुका म्हणायचे. संपूर्ण महाराष्ट्रभर D.Ed शिक्षक आपल्या तालुक्यातले आहेत. साहेब म्हणायचे की आता आपला तालुका अधिकाऱ्यांचा तालुका व्हायला पाहिजे. साहेब ही त्याची सुरुवात आहे. आणि एकाच वेळेस 4 अधिकारी एका तालुक्यातून, जिल्ह्यातून 8 आहेत, 50% एका तालुक्यातून होणं ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. ऊर भरून येतो, कॉलर ताठ होते. साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमातून आपण जर हा आदर्श घेतला, करंजी म्हणजे काय कुठं मुंबई, पुणे मुंबई दिल्ली नाही, आपल्या जवळचंच गाव आहे, आपल्यातलेच आहेत ते. मग ते होऊ शकतात, तुम्ही देखील होऊ शकता. फक्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश निश्चित मिळतं. त्या एका सिनेमामध्ये एका हिरोचं असं एक डायलॉग होता, काबिल बनो सक्सेस तुम्हारे पीछे आएगी. त्या थोडा वेगळा शब्द होता, तो वापरत नाही मी. तर तुमच्यामध्ये काबिलियत आली पाहिजे, 100% तुम्ही सक्सेस होणार. आणि नथिंग इज इम्पॉसिबल. कोणतीही गोष्ट जगामध्ये अशक्य नाही, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळं तुम्हाला देखील अशा प्रकारचं यश मिळवता येईल. आणि भविष्यामध्ये 2, 3, 4 वर्षानंतर तुमचा देखील सत्कार करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून द्या आणि तुमचा आदर्श पुढचे विद्यार्थी घेतील. अशा प्रकारे आमची एक मनीषा आहे. या ठिकाणी नेहमीच UPSC आणि MPSCमध्ये सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत असतो. आणि त्याचा उद्देश हाच असतो की आपल्या विद्यार्थ्यांसमोर तो आदर्श जावा. आपल्यातील विद्यार्थी कसे सक्सेस होतात, कसे नाव कमवतात. अकोलकर साहेबांनी फक्त त्यांचं स्वतःचं राकेश महादेव अकोलकर हे नाव नाही, फक्त अकोलकर फॅमिली नाही, गावाचं नाव नाही, तर संपूर्ण तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव देशात झळकवलेलं आहे. तर असं नाव झळकवण्याची आणि त्या माध्यमातून देश सेवा करण्याची, फक्त नोकरी लागणंच नाही तर त्या माध्यमातून देश सेवा करण्याची, समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही अकोलकर साहेबांसारखं बना, त्यासाठी प्रयत्न करा. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय बाबूजी आव्हाड यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. म्हणून तुम्ही त्यांचा आदर्श घ्यावा, हीच आमची या पाठीमागची भूमिका आहे. आजचे जे सत्कारमूर्ती आहेत, सन्माननीय राकेश महादेव अकोलकर, IAS पदी त्यांची निवड झालेली आहे. देशात 432वा त्यांनी क्रमांक
प्राप्त केलेला आहे. आजचे सत्कारमूर्ती अकोलकर साहेबांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयराव आव्हाड साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अकोलकर साहेबांचे मनोगत आपल्याला ऐकायचेच आहे. त्यांनी त्यांच्या या पदापर्यंतचा प्रवास त्यांचा ते सांगणारच आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयराव आव्हाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. आणि प्रथमतः उद्या गांधी जयंती आहे, त्याच्या पण मनापासून आपण गांधी स्टडी सर्कलमध्येच बसलो आहे, त्यामुळं प्रथमतः तुम्हाला शुभेच्छा देतो. आजचा खरा आनंदाचा क्षण आपल्या पाथर्डी तालुक्यासाठी, अहमदनगर जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत गोड आणि आनंदाचा क्षण आहे. विशेष म्हणजे आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जे UPSC परीक्षा स्पर्धेत उत्तीर्ण झाले असे आदरणीय श्री राकेश महादेवजी अकोलकर साहेब हे या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. प्रथमतः त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो. त्यांच्या समवेत आलेले मरकड साहेब, तसंच पाथर्डी नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान उपनगराध्यक्ष नंदुशेठ शेळके पाटील, सन्माननीय प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी सकाळी कार्यक्रम घडवला, आत्ता पण असे आपले कानाडे सर, त्यांचे सर्व सहकारी, सर्व प्राध्यापक बंधू, प्राध्यापिका भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, साहेबांचं मनापासून सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत. कौन बनेगा करोडपतीमध्ये सांगितलं जातं टाली बजती रहनी चाहिए. तुम्ही फ्रेश आहेत ना? चौरे सरनी भारी फेटा बांधला, त्यांच्यासाठी एक टाळी वाजवा जरा. विद्यार्थी मित्रांनो, प्राचार्यांनी सांगितलंय, सर्वांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासमोर हे आयडॉल ठेवलेले आहेत. त्यांच्या तोंडाने सांगते, त्यांचे वडील आत्ता कोरोना काळात गेलेत. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इतक्या अडचणी परिस्थिती असतात. सकाळी मी पण सांगितलेलं आहे, सकाळी बोललेलोच आहे की आपण फक्त कारणं सांगत जातो की दुष्काळ भाग आहे आणि अभ्यास करून काय होणार आहे, नोकरी करून काय होणार आहे, नोकऱ्या मिळत नाही. हा मनातला एक न्यूनगंड काढून टाका. साहेब, खरा तर दुष्काळी भाग वरचा आहे आपला, करंजी, मिरी त्या साईडचा. त्या दुष्काळी भागातल्या लोकांचा खरंच आदर्श घेतला पाहिजे. म्हणजे थोडी परिस्थिती असं सांगतो की तिकडे दुष्काळी भाग आहे म्हणून त्यांनी ठिबक सिंचनवर सगळ्यात बागा तिकडे आहेत, संत्र्याच्या, मोसंब्याच्या, सीताफळाच्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो त्यांचा एक ग्रुप आहे. साहेब, मी म्हणजे बोर नाही करत, विद्यार्थी तुम्हाला सांगतो की मी सुद्धा फळ झाडं लावले तिकडचं, करंजीचे माझे खूप मित्र असल्यामुळं. तर त्यांची विद्यार्थी मित्रांनो एक टीम आहे विद्यार्थ्यांची पण, जे शिकतात शाळेत. ते 7-8 जण येतात, झाडं कटिंग करतात, फवारणी करतात, मोटरसायकलवर येतात आणि परत निघून जातात. म्हणजे इतकं कष्ट करतात विद्यार्थी मित्रांनो त्या भागातले, परिसरातले लोक. आज सुद्धा फळं चाललेले आहेत माझे. सकाळीचा पावसात जरी असला येते, कटिंग करून ते कॅरेट भरतात, गाड्यात पाठवतात आणि नंतर कॉलेजला जातात. म्हणजे
त्या भागात, दुष्काळी भागात साहेब आज आय एस झाले, देशात त्यांनी नाव कमवलं आहे. वडिलाची म्हणजे वडील पण हयात म्हणजे वारले, इतकं परिस्थितीतून त्यांनी मात केलेली आहे. तसं आपण विद्यार्थी मित्रांनो व्हावं. सकाळी पण सांगितलं मी, आपण अभ्यास करावा, इंटरनेटचा वापर करावा. आत्ता साहेबांनी सांगितलं की आदर्श सगळे खेळाडू ठेवा, नट पण ठेवा. काय अमिताभ कौन बनेगा करोडपती, पहा काय अभाव आहे. अहो काय जीवन सुंदर आहे. तर सुंदर जीवनाचा लाभ घ्या, एवढीच मनापासून शुभेच्छा देतो. सन्माननीय आपले आय एस अधिकारी भविष्यात आपल्या नगर जिल्ह्याला कलेक्टर झाले तर परत आपल्याकडे भेट द्या साहेब. आमच्या विद्यार्थ्यांना नंतर आमची व्याख्यानमाला असती, एकदा कोरोना गेला का चालू झाली का तुम्ही निश्चित आमच्याकडे या. चांगलं एक परत पुन्हा एकदा व्याख्यानासाठी तुमची नियुक्ती झाल्यानंतर आमच्याकडे यावं एवढीच विनंती करतो. मोठादेवी चरणी प्रार्थना करतो की उत्तरेश्वर चरणी प्रार्थना करतो आपली अजून खूप प्रगती व्हावं, एवढंच या ठिकाणी सांगतो. महेश भागवत असतील, हे समाजासाठी खूप काही त्यांनी पण आय एस असताना त्यांनी हवा लागून नाही दिली, काम केलेलं आहे. आमच्या करकरे मॅडम पण होत्या, त्या वारल्यात. एक त्यांनी खूप सेवा केली, आमच्या डॉक्टर आहेत त्याच्यासमोर साहेब. त्यांचं म्हणजे त्या करकरे मॅडमने इतकी देशात म्हणजे तालुक्याची सेवा केली आपल्या शेवगाव पाथर्डीची, तशीच सेवा आपल्या हातून घडो हीच मोठादेवी चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि मी विनंती करतो राकेश अकोलकर यांना की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण स्पर्धा परीक्षेचा किंवा कोणतेही ध्येय मिळवण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू करतो, जेव्हा ते ध्येय खूप मोठं असतं त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा प्रयत्न करावे लागतात, बऱ्याच वेळा फेल्युअर्स येतात. त्यामध्ये आपल्याला स्वतःवरचा आत्मविश्वास टिकवायचा असतो आणि ते फेल्युअर येत असताना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये किंवा मोठे ध्येय चा मार्गक्रमण करताना त्याच्या मागे असं वाटतं की एका पॉईंटनंतर आपल्याला देवाची पण साथ पाहिजे आणि ती मला साथ भेटली यावेळी आणि त्यामुळं मला यश संपादन झालं. त्यामुळे सर्वप्रथम मोहटादेवी देवस्थान, आपलं जे ग्रामदैवत आहे पाथर्डीचं, सगळ्या कुठं पण जा, नगर महाराष्ट्रात आपली ओळख त्यामुळे आहे, ते चरणी वंदन करतो. आपले आव्हाड साहेब यांनी मला बोलवलं, आपले सर्व शिक्षकवृंद, पुन्हा नगराध्यक्ष साहेब यांचे मी आधी आभार मानतो. आणि माझा तुम्हाला प्रवास सांगायला सुरुवात करतो, ज्या प्रवासातूनच तुम्हाला कळेल की कशा अडचणी येतात, कशी त्याच्यावरून मात करायची आहे आणि कसं आपण एखादं ध्येय जर ठेवलं तर त्याचा पाठलाग करून ते मिळवू पण शकतो. माझं शिक्षण तुमच्यासारखंच मराठी मीडियममधून झालेलं आहे. तिसगावच्या शाळेत मी होतो. मराठी मीडियम शाळा आहे आणि शाळा आपल्या तशा चांगल्याच आहेत, पण तरीसुद्धा इंग्लिश मीडियम आणि नवोदय विद्यालय त्यात तोडीच्या आपल्याकडं अजून सुविधा नसतात. तर त्यामुळं त्यातून मार्गक्रमण करताना पुढे पुढे आपला आत्मविश्वास थोडा कमी व्हायला लागतो. इंग्रजीबद्दल आपलं अज्ञान असतं आणि 10वी-12वी झाल्यानंतर माहितीचा अभाव असतो. करिअरच्या संधी कोणत्या असायला पाहिजे, कोणत्या आपण सिलेक्ट करायला पाहिजे याच्याबद्दल माहितीचा अभाव असतो आणि त्यामुळे आपले विद्यार्थी कुठेतरी मागं राहतात. मी 10वी झाल्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. माझा तालुक्यात त्यावेळी पण नंबर आला होता, पण माहितीचा अभाव असल्यामुळे मी डिप्लोमाला गेलो, जे की मी 12वी करायला पाहिजे होती, कारण की खूप मोठ्या संधी ओपन झाल्या असतात. मग डिप्लोमा झाल्यानंतर मी संजीवनी कॉलेजला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि त्यानंतर असं ठरवलं की आपण काहीतरी मोठं जास्त भरीव काम कशातून करू शकतो, असं कोणतं पद आहे. तर त्यावेळी आपल्याच तालुक्यातले भारत मरकड यांचा रिझल्ट आला होता, समीर अकोलकर यांचा रिझल्ट आला होता. त्यातूनच मी पण प्रेरणा घेतली आणि असं ठरवलं की हे होऊ शकतं तर आपण का नाही करायला पाहिजे. मग मी तयारी सुरू करायचं ठरवलं. पण आपल्याकडं असं असतं की कोचिंग इन्स्टिट्यूट्सला जॉईन केल्याशिवाय किंवा त्या ठिकाणी भरपूर पैसे देऊन कुठंतरी दिल्लीला गेल्याशिवाय आपण करू नाही शकणार, ही एक न्यूनगंड आपल्यामध्ये असतो. तर त्याला कुठंतरी फाटा देत मी कायम हेच ठरवलं की जास्तीत जास्त आपले जे सिनियर्स असतात, मार्गदर्शक असतात, टीचर असतात, ह्यांच्या संपर्कात राहायचं, चांगली संगत ठेवायची. ह्या गोष्टी मी कायम ठेवल्या. त्यामुळे मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटत गेलं आणि मी त्याचा पूर्णपणे माझ्या स्टडीजमध्ये उपयोग करून घेतला. आणि त्यानंतर मी जेव्हा पहिला प्रयत्न दिला त्यामध्ये मी अपयशीच ठरलो होतो, पण पुन्हा नव्याने त्यातून सुरुवात केली. मग त्यामध्ये 2017ला माझी असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली होती UPSCमध्ये. पण
हेच की आपण एकदा सुरुवात केली आणि इतक्या लवकर माझा त्यावेळी देशभरात 18वा रँक आला होता. तर तो रँक बघून मला असं वाटलं आपण कमी नाही आहे कुठंच. आपण अजून तयारी करायला पाहिजे. आपण अजून मोठ्या पदी जाऊ शकतो. तर त्यावेळी मी एक मोठा निर्णय घेतला की मी ते जॉईन नाही केलं आणि माझी जर्नी चालू ठेवली UPSCची. पण हे सगळं करत असताना तुम्हाला असं वाटत असेल की इंग्लिश येत नाही आपल्याला, तर आपण इंग्रजीमधून कशी एवढी मोठी परीक्षा देणार वगैरे. पण त्यासाठी आपण जर कष्ट करून ते आपलं जे इम्प्रूव्हमेंट करायची आहे ती जर करत राहिलो तर आपण नक्कीच त्या ठिकाणी पोहोचतो. त्याला खूप कष्ट करायची तुमची एक तयारी पाहिजे. म्हणजे मी जेव्हा स्टडी रूममधून माझ्या रूमपर्यंत जायचो पुण्यामध्ये असताना अर्धा तास लागायचा मला. पण मी जाताना आणि येताना दोन्ही वेळेस जे व्होकॅब्युलरी असते आपली ती त्या डायरीमध्ये लिहून ॲड करून वाचत जायचं आणि वाचत यायचं. त्यातून इम्प्रूव्हमेंट होत आपण त्या पदासाठी कॅपेबल जेव्हा होऊ त्यावेळेस आपली निवड होणारच असते. पण ते आपण कॅपॅसिटी निर्माण करायला पाहिजे आपली. त्यासाठी खूप कष्ट करायची आपली तयारी असली पाहिजे. त्यानंतर मध्यंतरी जेव्हा 2-3 फेल्युअर आले त्यावेळेस असं वाटतं की आपण नाहीत की काय, आपण या पदासाठी लायक नाही आहे किंवा आपण करू नाही शकणार. नंतर आपल्याला फायनान्शियल प्रेशर यायला लागतं, सोशल प्रेशर येतं. लोक म्हणतात काय करतोय, आईवडिलांचे पैसे वाया घालवतोय की काय, किंवा आपण आपलं करिअर दावणीला लावतो, आपली डिग्रीचा नंतर उपयोग होणार नसतो, असे काही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाची दुसरी क्वालिटी हार्डवर्क नंतर असते पेशन्स, की आपल्याला थांबायचं आहे. आपल्याला जो आपला नंबर येऊपर्यंत थांबावं लागतं. ज्यावेळी आपण असं लक्षात ठेवायचं की आपण कॅपेबल बनू आणि प्रत्येक वेळी अजून इम्प्रूव्हमेंट करू. अशा प्रकारचा जेव्हा माइंडसेट असतो त्यावेळीच आपण आपली इम्प्रूव्हमेंट होते आणि आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. दुसरा एक मुद्दा असा महत्त्वाचा आहे की आपण एखादं मोठं ध्येय ठेवतो आणि त्याच्या मागं लागतो. पण त्याच्या मागं लागतानाच आपल्याला प्लॅन बी सुद्धा रेडी असायला पाहिजे. कारण की सगळेच विद्यार्थी UPSCतून सिलेक्ट होतील किंवा MPSCतून सिलेक्ट होतील असं नाही आहे. त्या खूप कमी जागा असतात, 200, 300, 1000, 500 अशा प्रकारच्या, आणि बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख वगैरे आहे. तर आपल्याला ह्या जगातल्या रिॲलिटीची जाणीव असली पाहिजे. जर आपण समजा नाही झालो, थोडक्यात हुकलो, तर आपलं काय. तर त्यासाठी आपण स्किल डेव्हलपमेंटवर भर दिला पाहिजे. आपल्याकडे काहीतरी स्किल पाहिजे आणि हे सगळं कॉलेजमध्ये असताना आपलं रेडी असायला पाहिजे. तर ते कोणतं पण स्किल असं ना, फिटिंग काम असो नाही तर कोणतं असो. समजा BSc करणारे विद्यार्थी असतील तर त्यांनी असे काही युनिक कोर्सेस केले पाहिजे जेणेकरून ते काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. आणि ते जेव्हा आपल्याकडे असतं ना तेव्हा एक कॉन्फिडन्स आपल्याकडे वेगळाच असतो. आपल्याकडे परीक्षेला सामोरं जाताना की नाही झालं तरी मला काही फरक नाही पडत, मी माझं सस्टेन करू शकतो. आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपलं एफर्ट्सला द्विगुणित होतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही प्लॅन आपण जे सस्टेन करू शकतो असं काहीतरी स्किल पण मिळवून ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतरच आपलं जे मोठं आहे ध्येय त्याच्याकडे मार्गक्रमण केलं पाहिजे. नंतर समजा आपण असा विचार करतो की फायनान्शियल प्रेशर आहे, घरचे पैसे देऊ नाही शकणार, तर अशा वेळी मी मागं पडू की नाही, काय करावं अशा पद्धतीने. तर त्यावेळी खूप वेगवेगळ्या संधी असतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेच की तुम्ही बेस्ट देत राहा, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आपोआप ओपन होत राहतात. म्हणजे ज्यांनी प्रिलिम्स दिली त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात. सारथी असते, CACS नावाची संस्था आहे मुंबईची, नाशिकला आहे. नंतर बार्टी नावाची संस्था आहे. हे सगळ्या संस्थांमधून तुम्हाला वित्तीय सहाय्य प्राप्त होतं मुख्य परीक्षेसाठी, मुलाखतीसाठी. तर एकदा तुम्ही अभ्यास करून त्या कॅपेबल होत गेले तर तुम्हाला आपोआप मदत यायला लागते. नंतर तुम्ही जेव्हा मेन्स देता, 1-2 मेन्स देता, एखादा इंटरव्ह्यू देता, तेव्हा तुम्हालाच लेक्चर घ्यायला बोलवलं जातं बऱ्याच ठिकाणी. तर त्यातून पण तुम्हाला अर्निंग चालू होऊ शकते आणि तुमची जर्नी चालू होऊ शकते. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कमी नाही पडलं पाहिजे. आपण प्रयत्न फुल ठेवले तर आपल्या एफर्ट्सनुसार आपल्याला नवीन दुसऱ्या संधी प्राप्त होतात आणि पुढे जायला मदत होतच राहते. जसं मला पण मदत झाली, मी त्यामध्ये घेत गेलो. नंतर मी प्लॅन बीसाठी नंतर एका पॉईंटनंतर आपला अभ्यास एखाद्या परीक्षेचा झालेला असतो, त्यावेळी आपण नवीन परीक्षा पण एक्सप्लोअर केल्या पाहिजे. म्हणजे मी बँकिंगकडं थोडंसं लक्ष दिलं आणि नाबार्डची परीक्षा दिली. त्यामधून पण माझी 1 वर्षापूर्वी निवड झाली होती. तर त्याचा कुठंतरी अजून जास्त फायदा मला आत्ताचं यश मिळवताना झाला असं मला वाटतं. नंतर अजून बरेच मुलांचे प्रश्न असतात की गावाकडून जाऊन आपण तिथं करू शकतो की नाही.
तर तुमच्या समोर वेगवेगळे आदर्श आहेतच, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर टेक्नॉलॉजी आम्ही जेव्हा सुरू केलं होतं, समजा आता हे 3 वर्षात टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. ऑनलाईन क्लासेस आहेत आणि सगळं फ्रीली अवेलेबल आहे. मी सुद्धा क्लासेस वगैरे केलेले नाही आहेत. नंतर ही नाबार्डची एक्झाम दिली, त्यामध्ये सुद्धा मी क्लासेसची कोणतेच लावले नव्हते. पण आत्ता यावेळी माझ्याकडे उपलब्ध होता माझा मोबाईल आणि इंटरनेट. मी हेच लक्षात ठेवलं की मी नवीन एक्झामची जरी तयारी करत असलो तरी माझ्याकडं जे साधन आहे, यूट्यूबवरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. म्हणजे मी नाबार्ड नावाचा प्रिपरेशन नावाचा एक पण व्हिडिओ सोडला नव्हता, सगळे बघून टाकले आणि त्यातून सगळं माझ्या नोट्स तयार करून ठेवल्या आणि त्यातूनच मला त्यात यश मिळालं. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल आहे, पण आपण त्याचा यूज करतोय की नाही. आणि ज्यावेळी आपण यूज नाही करत आणि असं म्हणतोय की माझ्याकडं क्लास नाही लावायला पैसे नाही आहेत वगैरे, तर आपण स्वतःलाच फसवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि सोशल मीडियाचा वापर वगैरे त्याची काही गरज नसते. आपण ते आजकाल ते स्टेटस वगैरे टाकतायत आणि त्यामधून काय असं म्हटलं जातं की ज्याला स्टेटस नाही तो स्टेटस टाकतो. तर ते गरज पडते आणि तुम्ही काहीतरी झाले ना, तुमचे स्टेटस सगळीकडे लागणार आहे. आपोआप लागतात. तर त्यामुळे त्याच्या फंद्यात पडू नका, त्यामध्ये विसरून जाऊ नका. सगळे सेलिब्रिटी नाही बनणार, सगळे हिरो नाही बनणार. हिरो बनायला पण ॲक्टिंग करावं लागतं. हे जे टिकटॉक दिसतं तुम्हाला, त्यामध्ये ते आपण कॉमेडी येते, ते ॲक्टिंग नाही आहे. तर त्याच्यामध्ये काही पडू नका. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा. कुणी स्पोर्ट्समध्ये जा, कुणी असं नाही की MPSC UPSCच केली पाहिजे. तुम्ही दुसरं कोणतं पण क्षेत्र निवडा, पण त्यामध्ये तुम्ही तुमची मास्टरी निर्माण करा की तुमच्यापेक्षा तिथं बेस्ट असं कुणीच नसलं पाहिजे. अशा प्रकारचे आपले कष्ट पाहिजे त्यामध्ये आणि आपलं युनिकनेस पाहिजे. म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी तर असे पण आहेत पास झालेले MPSC वगैरे, की त्यांनी पोहे वगैरेचं दुकान टाकलं आणि त्यातून पण त्यांनी स्वतःची पण गरज भागवली, घरच्यांना पैसे पाठवले आणि पास पण झाले. तर ज्याला जिद्द आहे ना, तर ते कसे पण मार्ग काढतात आणि मार्ग भेटतात त्यांना यश पण मिळतं. फक्त आपण ते करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जर कधी पण असं वाटलं तर सर आहेत, सर मला कधी पण बोलवतील, मी कायम तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. पण तुम्ही तुमच्यामध्ये ग्रुप करा आणि एक मेंटॉर मेंटी एक स्कीम अशी एक तयार करा की जे थोडे सिनियर आहेत, ज्यांनी एक्झाम दिल्या, तर त्यांना त्या एक्झामची प्रोसेस माहिती झालेली असते. त्यांना एक 4 विद्यार्थी नवे द्यायचे की ह्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर करायला एक जो एक्सपिरियन्स विद्यार्थी आहे तो. अशा प्रकारे एकमेकांनाच तुम्ही विचारा, त्यातून पुढं जा. एकदम दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आपल्या इथंच कितीतरी विद्यार्थी असतात, तर त्यांचं पण मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. त्यासाठी आपलं एक हंबलनेस असला पाहिजे की आपण स्वतःहून जाऊन विचारतोय, प्राचार्यांना जाऊन विचारतोय, शिक्षकांना जाऊन विचारतोय की सर काय करायला पाहिजे. मी डिसिजन मेकिंगमध्ये आपला प्रॉब्लेम होतो, ही एक्झाम देऊ की ती एक्झाम देऊ, अशा प्रकारचं, किंवा हे सेक्टर निवडू की ते सेक्टर निवडू. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे जाऊन विचारली तर त्या जास्त चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं एक करिअर निवडा, त्यामध्ये बेस्ट द्या आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचं यश हे त्यामध्ये मिळतच असतं. एकदम सगळेच कलेक्टर झाले पाहिजे असं काहीच नसतं. जे पण तुम्ही कराल ते चांगल्या पद्धतीने करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एक चांगले नागरिक म्हणून पुढं येणं, सेन्सिबल व्यक्ती म्हणजे 21-22 वर्षाचे खेळाडू आपले ऑलिम्पिकला जातात आणि त्यांचे एकदा जर आपण भाषण वगैरे ऐकलं तर कळतं आपल्याला की ते किती मॅच्युअर झाले. आणि आपण कधी 24-25चे होतो तरी आपण असं टिकटॉक वगैरे किंवा आपली भाषा हे सगळं इमॅच्युअर वाटतं. म्हणजे त्यातून आपल्याला असं आपणच स्वतःला ओळखायचं की मी खरंच त्या पदासाठी लायक आहे का, मग मला ते का मिळावं किंवा त्यांनी तरी का द्यावं. अशा पद्धतीने असा विचार करायचा आणि प्रत्येक वेळी असं ठरवायचं की मी कॅपेबल होईल. सरांनी सांगितलंच होतं, मेक युअर सेल्फ कॅपेबल. देव पण तुम्हाला पोस्ट देण्यासाठी जे लक वगैरे असतात ते फॅक्टर्स कामं येतात त्यामध्ये आणि त्याच्यातून आपोआपच इम्प्रूव्हमेंट होत असते आणि तुम्ही त्या ध्येयासाठी जे कष्ट केले ते त्याच्यासाठी जे लागणारे कष्ट आहेत त्याला मॅच होतं आणि तुमचं जी प्रगती आहे ती कुणीच रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. अजून काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. कुणी तयारी करत आहे का? सर जे बेगिनर्स आहेत
अच्छा. जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन UPSC आणि MPSC जर करत असाल तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचं बेसिक्स पक्का असावं लागतं. म्हणजे 1ली ते 10वीमध्ये आपण जे काही शिकलो ते सगळं त्याच्यातून तुम्हाला काही पण विचारलं तरी आलं पाहिजे. तर त्या कन्सेप्टची क्लॅरिटी वगैरे पाहिजे. तर तुम्ही जेव्हा FY SYमध्ये असताल त्यावेळेस तुम्हाला फक्त NCERT बुक्स जे इंग्लिशमध्ये आहेत आपले स्टेट गव्हर्नमेंटचे असतात, पण ज्यांना इंग्लिशमध्ये द्यायचं त्यांनी NCERT बुक्स रेफर केले पाहिजे आणि ते पूर्ण झाल्यानंतरच रेफरन्स बुककडे गेलं पाहिजे. काही जण आधीच रेफरन्स बुककडे जातात आणि बेसिक्स कच्चे राहतात, तर त्यामुळं पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जायचं कोणती पण गोष्ट करताना. FY SYच्या मुलांनी NCERT बुक आणि जे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका असतात तर त्यांचा अभ्यास करून काय प्रश्न विचारतात, कशा पद्धतीने ते फिरून विचारत आहेत, कोणत्या सेक्शनमधून जास्त विचारतात, हे सगळं आपल्याला त्यातून लक्षात येतं. म्हणून ते पुस्तकं वाचले पाहिजे. त्यानंतर मग रेफरन्स बुक वाचले पाहिजे. आणखी मुलांपैकी काही शंका प्रश्न? माझा ऑप्शनल सब्जेक्ट आधी जिओग्राफी होता, मग नंतर मी त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी घेतला. म्हणजे प्रत्येक वेळी एक्झाम देताना त्यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात आणि वेगवेगळे पेपर्स असतात. आपल्याला आपल्या स्ट्रेंथवर खेळायचं असतं. म्हणजे असं या ठिकाणी जर मला वाटलं की जिओग्राफीला तेवढे मार्क नाही येते जेवढे मी त्यामध्ये कष्ट करतो आहे, तर त्यावेळी आपले ते रिस्क घेऊन आपण नवीन सब्जेक्ट घेतो आहे आणि त्यामध्ये पण आपण तयारी करून त्या लेवलपर्यंत पोहोचतो आहे. पण ते करण्यासाठी एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागतील हे लक्षात ठेवून मग मी तो नवीन सब्जेक्ट निवडला आणि तोच माझा सब्जेक्ट होता अँथ्रोपॉलॉजी. इंग्लिश मिडियममध्ये मी सुरुवातीपासूनच म्हणजे असाच विचार केला होता की म्हणजे जेव्हा असं आपण ठरवतो MPSC द्यायची की UPSC द्यायची, त्यावेळेस मी असं ठरवलं की मी मोठं ध्येय ठेवतो, UPSCच देणार. आणि जेव्हा आपण मोठं ध्येय ठेवून त्यामध्ये काम करतो त्यावेळी बाकीच्या एक्झाम आपल्या आपोआपच छोटाले ध्येय आपोआपच पार होतात. तर त्याचाच परिणाम होता की मला बाकीच्या पण 2-3 ठिकाणी यश मिळालं होतं. तर आणि इंग्लिश मिडियम यासाठी की आपली भविष्यात जवळपास इंग्लिश ही भाषा प्रायमरी लँग्वेज होण्याची शक्यता दिसते आहे. तर त्यामुळं आपल्याला त्या भविष्यात कॅपेबल राहण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला ते डेव्हलप करावीच लागणार आहे, ही काळाची गरज आहे. तर त्यामुळे मी इंग्लिश घेतली, पण त्यावरती खूप काम केलं आणि त्यामुळं मी ते पार करू शकलो. अजून 1-2 गोष्टी असतात की यश हे फक्त पुस्तकं अभ्यास वाचून वगैरे नाही आहे. तर तुम्हाला ते 5-6 वर्ष 7 वर्ष जेव्हा अभ्यास करावा लागतो त्यावेळेस तुमची हेल्थ वगैरे पण खूप महत्त्वाची आहे. तर स्वतःच्या हेल्थकडं लक्ष दिलं तरच तुमचं एक 20% अभ्यास त्यातूनच होत असतो. म्हणजे एफिशियन्सी तुमची 20% वाढत असते त्या अभ्यासाची. तर हेल्थवरती कायम तुम्ही स्वतःच्या लक्ष द्या. नंतर स्पिरिच्युॲलिटीकडे द्या. चांगलं आपले जे मोठ्या माणसांचे किंवा आपले विचारवंत होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले, त्यांचे विचार वाचा आणि कायम ते इतके मोठे का होऊ शकले? कारण की त्यांचे विचार आहेत आणि तेच आपण वाचतो आहे. ते विचारांनी त्यांना मोठं बनवलं होतं. तर आपण पण तसे विचार करू शकतो का? तर हे कायम आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे आणि त्यांचे मार्ग आदर्श ठेवून जसं म्हणले की आदर्श खूप महत्त्वाचे आहे. तर आपला आदर्श कोण आहे यावरूनच आपलं ठरणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट संगत आहे. संगत तुम्ही जशी ठेवाल तसं तुमच्यामध्ये फरक पडत जातो. जसं माझ्याबरोबर पण खूप अभ्यास करायला आले होते मित्र, पण त्यांची संगत थोडी वेगळी राहिली. तिथं आले अभ्यासाला, चला चहा प्यायला 1 तास गेला, चला जेवायला 2 तास गेले, दुपारी गेले, झोपले, आलेच नाही किंवा खेळायला गेले, पिक्चरला गेले. मी मागच्या 5 वर्षात कधी एका हॉटेलला पण जेवायला गेलो नाही, कधीच नाही. आणि जेव्हा आपल्या गरजा कमी असतात तेव्हा आपल्याला हे पैसे वगैरे पण खूप कमी लागतात आणि आपण त्यातून बरोबर मार्गक्रमण करू शकतो आणि आपल्या ध्येयावर आपलं पूर्ण लक्ष राहतं. तर त्यामुळं ह्या गोष्टींवर तुम्ही हेल्थ आणि संगत ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा तुम्हाला खूप मोठं ध्येय अचीव करायचं असतं तर त्याच्यावर पण तुम्ही काम केलं पाहिजे. बाकी ज्या अडचणी येतात म्हणजे मला पण अशा खूप अडचणी आल्या. म्हणजे 10वीपासून मी 20 किलोमीटर जाऊन येऊन करायचो. आत्ता पण काही विद्यार्थी जाऊन येऊन करत असतात, पण आजकाल सगळे वाहनं अवेलेबल आहेत सगळ्या गावामध्ये. पण मी जेव्हा 2008ला शाळेत जायचो तेव्हा आमची शाळा 10 किलोमीटरवर होती आणि त्यावेळेस मला पण वाटायचं नाही, कधी वाटलं नाही की माझा ॲटलिस्ट पहिला नंबर येईल शाळेमध्ये. पण
आणि शाळेतून जाता येताना जेव्हा मी कधी दमायचो तेव्हा असं वाटायचं की मला यातून बाहेर पडायचं ह्या सगळ्या चक्रातून आणि पुढं जायचं आहे काहीतरी करायला. तर म्हणजे सायकलवर चालताना सुद्धा असं पुस्तक वरती ठेवून आम्ही एक्झामच्या वेळेस जायचो की काहीतरी 2-4 शब्द आपले तेवढेच कामं येतील. पण मला असं वाटतं की ते जे चॅलेंजेस होते त्यांनी मला हेल्प केली की शेवटपर्यंत जायला ह्या मागच्या 6 वर्षामध्ये. नाहीतर मी सुद्धा मध्येच कुठंतरी क्विट केलं असतं की आपल्याला नाही जमत, आपण करू नाही शकत. पण त्यावेळेस जे दमलो आपण तरी पण अजून करायचं आहे, अजून करायचं आहे, ही जी एक मानसिकता तयार होते ना ती तुम्हाला हे शाळेच्या किंवा कॉलेजच्या ज्या वेळेमध्ये ही मानसिकता तयार होते तीच आपल्याला नंतर उपयोगी येत असते. तर कायम ते चॅलेंजेस आहे ना तर स्वतःला फॉर्च्युनेट समजा की मला चॅलेंजेस आहे, दॅट हेल्प्स मी बिकम मोर स्ट्रॉंगर. तर तसं त्या पद्धतीने आपण विचार ठेवले पाहिजे आणि शिक्षकांच्या संपर्कात राहत शिक्षकांकडूनच आपल्याला खूप सगळ्या संधीबद्दल कळतं आणि विचार चांगले कसे असायला पाहिजे कळतं. आपल्यासारख्या मधून आपण त्यांच्यासारखेच राहून जातो. सिनियर्सला भेटा, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि आपली टेक्नॉलॉजी आहे त्याचा चांगला उपयोग करा. तर टेक्नॉलॉजी इज अ टू एज स्वॉर्ड म्हणतात की त्याचा चांगला पण वापर करता येऊ शकतो, वाईट पण करता येऊ शकतो. तर ते आपल्यावर आहे. जे चांगला वापर करतील ते खूप पुढं निघून जातील. आजकाल कॉम्पिटिशन सगळीकडून आहे, गावागावातून होत आहेत मुलं. म्हणजे मी आत्ता बघितले MPSC UPSC की आता इन्स्टिट्यूटवर डिपेंड नाही राहिलं. तुम्ही कुठेतरी गेले, युनिकला गेले आणि चाणक्यला गेले आणि तिथं जाऊन पास होत आहे असं कधीच नाही आहे. आता गावात येतात मुलं, तयारी करतात इकडं आणि इकडून पास होऊ राहिले. तिथाचा टक्का खूप कमी झाला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर तो पसरला आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं. ही आपल्यासाठी संधी आहे, आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या, की आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि आपण जर ते घेऊ नाही शकलो तर मग ते आपलीच चूक राहणार आहे. तर त्यामुळं टेक्नॉलॉजीमध्ये वाहून जाऊ नका आणि त्याचा चांगला उपयोग करा. अजून काही प्रश्न? पहिल्या 1-2 अटेम्प्ट्समध्ये जेव्हा फेल्युअर येतं तर कॉन्फिडन्स मेंटेन कसं करायचं? त्यासाठीच ते मोठ्या सुधारकांचे किंवा जे आपले विचारवंत होऊन गेले त्यांचे चरित्र आपण वाचतो ना, त्यातून आपण काय शिकतो की सावित्रीबाई फुले होत्या, त्यांनी जी शाळा काढायची होती पण त्यांच्यावर चिखल माती फेकली गेली आणि त्यांना खूप अडथळे आणले गेले. मग त्यांना कष्ट झाले पण त्यांनी तो आत्मविश्वास ठेवला म्हणून ते गेले. आणि आत्मविश्वास कुठून तरी आणायचा नाही आहे, तो एक कन्सेप्ट आहे, ती समजून घ्या. तो आला की बाकी सगळे येणार असं. आणि त्यामध्ये आत्मविश्वास न येण्याची कारणं काय असतात की बुवा नंतर काय होईल. त्यासाठी मी सांगितलं तुमच्याकडे स्किल पाहिजे काहीतरी. आधी कॉलेजला असतानाच तुम्ही काहीतरी स्किल मिळवून ठेवा, फिटर कामचं मिळवून ठेवा. 1,00,000 रुपये महिना, त्यापेक्षा जास्तसुद्धा आपल्या इथं मेकॅनिक कमवतात. पण तुम्ही इंजिनिअरिंग झाले तरी 10,000वर तुम्हाला नोकरी करावी लागू शकते. त्याच्यामुळे स्किल हे खूप महत्त्वाचं आहे. ते कोणतं का असाना ते स्किल असेल तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स राहील. सेकंडली की एक एक्झामवर जर असं वाटत असेल की आपला विश्वास डगमगतोय, मी इथं देऊ शकतो की नाही देऊ शकतो, त्यावेळी दुसरं एक्सप्लोअर करा. आपल्या कॅपॅसिटीनुसार एक्झाम ओळखा की मी कोणती क्रॅक करू शकतो आणि त्यानुसार तिकडं पण अभ्यास केला की आपल्याबरोबर कॉन्फिडन्स इकडं पण वाढायला लागतो. अजून आणि थोडेसे लिडरशिप, कम्युनिकेशन स्किल, हे जे बेसिक गोष्टी असतात, मेंटल टफनेस वाढवणे, स्पोर्ट्स, तर ह्या गोष्टींवर लक्ष द्या. कॉलेजमध्ये आहेत तुम्ही म्हणून सांगतो की ह्या गोष्टी ज्यांच्या चांगल्या आहेत तेच लाँग टर्ममध्ये यश मिळवतात. कारण की IIT आणि IIMवालेसुद्धा विद्यार्थी असतात आमच्याबरोबर इंटरव्ह्यूला वगैरे आम्ही बघितले, पण पास नाही होत. बरेचसे प्रिलिम्स पण पास नाही होत. पण तिथं जेव्हा तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं ना त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी उपयोगी नाही येणार की फक्त काहीतरी थोडंसं मला नॉलेज आहे. तर त्या सगळ्यात तुमच्या ज्या बेसिक क्वालिटी आहेत, कम्युनिकेशन कसं आहे, स्किल कसं आहे तुमचं, तुमची हेल्थ कशी आहे, तुमचे सायकोलॉजिकली तुम्ही स्टेबल आहेत का, स्पिरिच्युॲलिटी म्हणजे स्वतःवर विश्वास आहे का, तर ह्या गोष्टी जास्त कामी येणार आहेत. तर ह्या गोष्टींवर काम करा. ज्याच्यावर मी खूप काम केलं, सेल्फ हेल्प बुक्स मी कायम वाचत राहायचो. तर त्याचा मला तो आत्मविश्वास टिकवताना किंवा नवीन नवीन स्किल्स डेव्हलप करताना खूप उपयोग झाला. तर तसं तुम्ही पण त्या गोष्टींवर काम करा, तरच तुम्हाला ते जास्त लाँग टर्ममध्ये तुम्ही कॉम्पीट करू शकता पूर्ण देशभरामध्ये. अजून काही? जास्त चॅलेंजिंग काय होतं मेन स्किल कधी? प्रत्येक स्टेजवरती वेगवेगळ्या स्किल्स लागतात तुम्हाला. प्रिलिम्समध्ये असं असतं की तुम्हाला एव्हरीथिंग अंडर द सन अशा प्रकारचे प्रश्न असतात, तुम्हाला काही पण विचारू शकतात. तर नॉलेज तिथं चेक होतं. रायटिंगमध्ये तुमचे
रायटिंग स्किल्स चेक होतात. तर ते वेगळ्या प्रकारे डेव्हलप करावं लागतात. प्रॅक्टिस करून करून किंवा तुमची व्होकॅब्युलरी वाढते त्यावेळेस डेव्हलप होतात. जर एसेचा पेपर असतो त्यामध्ये तुमचं संपूर्ण विचार तुमचे त्या एसेमधून दिसत असतात. तर हे बाकीचे त्याच्यामुळेच म्हटलं की सायकोलॉजिकली स्टेबल असणं किंवा रिॲलिटीची जाण असणं आणि बाकीचं अवांतर वाचन असणं ह्यातून आपला ते एसेमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. नंतर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुमचं कम्युनिकेशन स्किल चेक केलं जातं. म्हणजे त्यामध्ये फक्त तुम्ही इंग्लिश कसं बोलता हे कधीच नाही चेक करत, तर तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही ग्राउंडला धरून आहात का, तुम्ही हंबल आहात का, तुमची काम करण्याची तयारी आहे का, तुमचा उद्देश काय आहे तो तुम्हाला तरी माहिती आहे का, स्वतःबद्दलची माहिती, हे सगळं त्या प्रश्नांमधून चेक केलं जातं. तर ज्या वेळी आपण एक एक टप्पा पार करू तशा प्रकारचे आपण ते स्किल डेव्हलप करत चालतो. एकदा त्यामध्ये पडलो आपण की आपण बरोबर त्या प्रवाहात येतो आणि आपल्याला तसं मार्गदर्शन मिळून आपण ते करायला लागतो. पण आपण त्यात येणं आणि ते सिनियरचं गायडन्स घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे असे वेगवेगळे स्किल्स डेव्हलप करून ते चॅलेंजेस पार करतात. अजून काही? चालेल सर, आम्हाला बोलवलं आणि मार्गदर्शन करायला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. आणि विद्यार्थ्यांनी असे जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी प्राप्त होते, सरांना खूप कष्ट करावे लागतात, वेळोवेळी फोन करावे लागतात आणि मॅनेज करावं लागतं सगळं. त्यावेळेस असे पाहुणे तुमच्याकडे येत असतात आणि मार्गदर्शन करतात. ही संधी आपल्या ग्रामीण भागात ॲव्हेलेबलच नसते, कधी कुणाला बघितलेलंच नसतं आणि त्यामुळे आपल्याला मोटिवेशनची कमी भासते, आत्मविश्वास कमी भासतो. तुम्हाला ही संधी बाबूजी आव्हाड कॉलेजमध्ये इतक्या सिंपल पद्धतीने ॲव्हेलेबल करून दिली जाते. तर याचा खूप फायदा घ्या आणि आपल्या इकडचे खूप अधिकारी होतात कारण की त्यांना कष्ट करायची जाणीव आहे. तर ही जाणीव कायम असू दिली की आपण पण खूप पुढे जाऊ शकतो, हे आपल्याला रिझल्टवरून दिसतंच आहे. तर तुम्हाला ऑल द बेस्ट आणि कधी पण काही अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सर. धन्यवाद साहेब. जे करायचं आहे ते प्रामाणिकपणे करा. फिजिकल फिटनेस ठेवा, अभ्यास करण्याची तयारी ठेवा, तुमच्या बोलण्याची भाषा चांगली ठेवा आणि मेहनत करत असताना प्रचंड त्या ठिकाणी तुमची ऊर्जा निर्माण होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. 10वीपर्यंत शिकत असताना 20 किलोमीटर जाऊन येऊन त्यांनी मेहनत घेतलेली आहे. शाळेत ते पहिले आलेले आहेत आणि ध्येय ठेवलं त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. सहजासहजी विद्यार्थी मित्रांनो हे यश प्राप्त होत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून साहेब या ठिकाणी आले, आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्या जीवनातला अभ्यासातला त्यांनी सर्व प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी कथन केला. नक्कीच आपण त्यातून काहीतरी वेगळी प्रेरणा घ्यावी अशी विनंती या निमित्ताने या ठिकाणी मी करतो. बाबूजी आव्हाड व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण यापूर्वी जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने या ठिकाणी व्याख्यानासाठी आणले होते. त्यांचा आदर्श अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. डॉक्टर विजय कुलांगे जे ओरिसाला कलेक्टर आहेत तेही आपण व्याख्यानमालेच्या निमित्ताने या ठिकाणी व्याख्यानासाठी आणलेले होते. त्याचप्रमाणे राहुल कर्डिले जे अमरावतीला कलेक्टर आहेत तेही या ठिकाणी आलेले होते. पुरुषोत्तमजी भापकर आणि विजयकुमार फडसाहेब हे औरंगाबादचे विभागीय आयुक्त हेही व्याख्यानासाठी आपल्या महाविद्यालयात येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे युनिक अकॅडमीचे देवा जाधवर आणि अमरावतीचे डॉक्टर नरेशचंद्र काठोळे हेही स्पर्धा परीक्षा कशी द्यावी, MPSC आणि UPSC या संबंधी ते आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करून गेलेले आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्या विचाराने किंवा त्यांच्या अनुभवाने या ठिकाणी प्रेरित होऊन यशस्वी होत आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा अकोलकर साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आपल्या सामान्य कुटुंबातून ग्रामीण भागातला एक मुलगा, एक विद्यार्थी कलेक्टर झालेला आहे आणि म्हणून आपली छाती भरून येते. यानंतर आभारापूर्वी तुमच्यासाठी एक छोटीशी 2 ओळीची कविता या ठिकाणी मी सादर करतो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यानंतर आभारासाठी प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू ढोरमारे सर. पार्थ विद्याप्रसारक मंडळ आणि बाबूजी आव्हाड महाविद्यालय हे नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांचा UPSC, MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत अशा सन्माननीय व्यक्तिमत्वांचा इथे सत्कार संपन्न करत असते. सत्कार सोहळा, गुणगौरव सोहळा संपन्न करत असते. या कार्यक्रमाचा उद्देश हा या नवनियुक्त अधिकाऱ्यांना शुभेच्छा देणं, त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांचं अभिनंदन करणं, शुभेच्छा देणं तर हा तर आहेच, पण त्यांच्या माध्यमातून तुम्ही देखील उद्याचे सत्कारमूर्ती व्हावेत हा पवित्र उद्देश संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेबांचा आहे. आणि त्यातलाच हा एक प्रयत्न म्हणजे आजचा हा एक कार्यक्रम. तर आजच्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी आजचे सत्कारमूर्ती आणि भविष्याचे अध्यक्ष साहेब म्हणले त्याप्रमाणे कदाचित नगर जिल्ह्याचे देखील ते कलेक्टर असू शकतात किंवा येऊ शकतात. तर असे सन्माननीय श्री राकेशजी अकोलकर साहेब हे आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले आणि त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आपल्यासमोर उलगडला. त्यांच्या जीवन प्रवासातून हे सहज लक्षात आलेले आहे की ते आपल्यापैकीच एक होते किंवा ते जीवन जगले तसे जीवन आपण जगू. आणि म्हणून हा जो अंतर आहे हा अंतर पार करणं जर आपण मेहनत घेतली तर अशक्य नाही. तर मी साहेब आपले मनपूर्वक संस्थेच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. ज्यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून हा कार्यक्रम साकार झाला असे संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच पाथर्डी नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष सन्माननीय श्री नंदुशेठ शेळके साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी त्यांचे देखील महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. अकोलकर साहेबांच्या समवेत आले त्यांचे मित्र अशोक मरकड साहेब आणि प्रदीप मरकड साहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर GP ढाकणे साहेब हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी मनोगतातून बऱ्याचशा भावना व्यक्त केल्या की विद्यार्थ्यांनी काय घ्यावं, तर मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संस्थेचे विश्वस्त डॉक्टर बबन चौरे सर, सर्व माझे सहकारी प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.